नाटक घराघरात पोहोचलंय, लोकांना आवडलं, लोकांनी त्याचं कौतुक केलंय. चित्रपट हाही लोकांना आवडेल कारण नाटकात कसं एका घरात ती गोष्ट घडते आणि चित्रपटात तो पूर्ण वाडा दाखवला आहे. ज्या वाड्यात जे पूर्वी चाळ असते छोटीशी, त्या चाळीचं मग 6 नंतर वाड्यात कसं रूपांतर होते आणि मग तो कसा वाडा सजतो, पेशवाई वाडा कसा होतो आणि मग तो होणारा गोंधळ. त्यातलं एक मेन पार्ट केदारने ज्या नाटकात ज्याने केदारने दाखवलं होतं की साखरपुडा ठरतो एवढंच आहे ना नाटकात. इथे साखरपुडा तो लग्नापर्यंत कसं घेऊन जातात फॅमिली आणि दामोदर पंत आणि दामू एक कसं होते, काय घोळ होतो, नक्की लग्न होतं का, अडथळे येतात का, काय होतं, संपूर्ण प्रवास सांगणारा हा चित्रपट आहे. आणि मुळात दामोदर पंत नक्की कोण होते, त्या ॲक्च्युली दामोदर पंतांबद्दल आपण नाटकात फार विश्लेषण केलं नव्हतं. आपण एका लाईनीत एका निवेदनात आपलं सांगितलं गेलं की पंत असे होते म्हणून. पण इथे नाही, ते पंत काय होते ते आपण लोकांना दाखवते की पंत कुठले पंत, ते कसे आले मुंबईत, किंवा त्यांनी मुळात देशासाठी काय केलं आहे आणि नंतर मग हे 6 नंतर काय येत आहेत. तर ते येण्याला मेन लॉजिक त्यांनी केदारने या चित्रपटात दिले. आणि मुळात सगळी कास्ट संपूर्ण नाटकात जे विजू मामा आणि मी आणि जयराज होतो, बाकी संपूर्ण कास्ट नवीन आहे. अलकाताई आहेत या चित्रपटात. अलकाताईंवर काम करण्याचा आनंद तर ट्रिमंडस. म्हणजे आम्ही नेहमीच म्हणतो ना की बायकांना किंवा मुलींना तयार व्हायला उशीर लागतो सेटवर वगैरे, काही नाही, 7 वाजता होईल मेकअप मॅडम तयार असायच्या. हे काही ना काही जुन्या लोकांकडून शिकणाऱ्या काही गोष्टी असतात. जसं मी विजू मामाला प्रचंड फॉलो करतो आहे. आज जो काही मी आहे टायमात येणं किंवा डाऊन टू अर्थ राहणं हे विजू मामामुळे शिकलो आहे. पण नंतर अलकाताईंवर काम करताना पण तो आनंद आला. अरे बापरे, हे पण किती मोठं नाव आहे अलकाताईंचं. पण त्याही डाऊन टू अर्थ आहेत, त्याही समजून घेणार आहेत, त्याही 7ला तयार होऊन मेकअप करून तयार होणं आणि फ्री मस्त धमाल. एखाद्या सीन इम्प्रोवाईज करायचं असेल का, आम्ही सीन करताना अलकाताई सर सतत हसत असायच्या. मग त्यांना केदारच्या सीन समजून सांगायचा, त्या सीनमधलं एक इन्व्हॉल्वमेंट ही एक ट्रिमंडस आहे त्यांची. त्यामुळे मुळात बाईच इतक्या स्वभावाला चांगल्या आहेत ज्यांच्यावर काम करताना मला नक्कीच प्रचंड आनंद झाला. संगीत वैशालीताईंचं आहे. गाणी तुम्हाला नक्कीच आवडतील. एकतर एक टायटल गाणं आहे जे श्रीमंत दामोदर पंत धन. दुसरं गाणं आहे की मॅचिंग नवरा पाहिजे, त्यात निर्मिती त्यांचा मुलगा आहे अभिनय. दोन्ही गाणी सुपरहिट आहेत. जेव्हा आम्ही ऐकलीत तेव्हाच केदारला म्हणजे गाणी मस्त चालतील आणि केदारने शूटही चांगले केले आहेत. आणि वैशालीताईंबरोबर काम करण्याची मजा म्हणजे मी एक गलगले निघाल्यामध्ये त्यांचं गाणं केलं होतं, गोरी गोरी नाव. तर ते गाणं किंवा वैशालीताईंची जुनी बाकीची गाणी पण फेमस आहेत नो डाऊट, पण माझ्या पिक्चरला मला लाभलेली गाणी ते होतं. आता हे दामोदर पंतातली 2 गाणी आहेत. त्यामुळे हॅट्स ऑफ टू वैशालीताई. मृणाल आणि बऱ्याच सिरियल्समध्ये काम केलं आहे. आजही आता तू तिथे मी चालू आहे सिरियल. या चित्रपटात पण तिने गोड मुलगी केली आहे. एक छोटी माझी गोड बहीण कशी असावी, तर तो तसा रोल तिने केला. आणि अभिनय जो तिचा प्रियकर दाखवला आहे, तोही दामोदर पंत किंवा दामूचा कसा रिस्पेक्ट होता, त्या फॅमिलीचा रिस्पेक्ट ठेवून तो बिचारा यात फसत जातो आणि त्याला त्याचं प्रेम मिळण्यासाठी तो काय करतो. इथून मुंबईतून सातारापर्यंत जो काय प्रवास आहे दामोदर पंताचा, त्यात तोही इन्व्हॉल्व असतो. पण आम्हाला कळत नसतं आमच्या फॅमिलीला की हा तो मुलं आहे की जो हिच्या प्रेमात आहे. तर त्याने पण सुपर काम केलं आहे अभिनयने. मला वाटतं त्याची पहिली फिल्म असेल ॲज अ हिरो म्हणून, तर त्याने फार छान काम केलं आहे. आणि बाकीच्यांबद्दल म्हणायचं तर संपूर्ण टीम जी आहे या चित्रपटात दिसते आपल्या आजूबाजूला. अगदी छोटी मुलं पण भरपूर आहेत. ही सगळी केदारने थिएटरची, मुळात मुंबईत काम करणारी थिएटरला जी जॉईन आहेत, अटॅच आहेत, त्या लोकांनाच घेऊन केदार कोल्हापूर सातारा शूटिंग करत होतं.